तुला पाळलं अजून कोण उरला असेल तर 29 अरे कोण म्हणतो मालकी जपला नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, पाठीमागे तुम्ही बघू शकताय गुलाल उधळा चालू आहे आणि हा गुलाल आहे पंढरपूर मधल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिताताई भालके यांचा विजय त्या ठिकाणी जवळपास फिक्स झाला आहे आणि कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण झालं आहे. ज्या निवडणुकी जी बहुप्रतीक्षित निवडणूक होती आणि ज्याचा निकाल लांबणीवर पडला होता, कार्यकर्त्यामध्ये एक धाकधुकी होती काय होईल याच्यामध्ये, परंतु कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी विजय झाला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी गुलाल उधळा चालू आहे. आपल्यासोबत गायकवाड साहेब आहेत. गायकवाड साहेब, काय सांगताल, काय पहिली प्रतिक्रिया? हे सर्वसामान्य जनतेतून आलेला हा विजय. एका बाजूला नेते होते, एका बाजूला प्रशासकीय यंत्रणा सुद्धा होती आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचं मंत्रिमंडळातील काही लोक, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इथे लक्ष घातलेलं होतं. पण सर्वसामान्य जनता ही बालकेंच्या पाठीमागे आहे, ते पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. लोकांना वाटत होतं बालकी हा संपला, पण बालकी हा संपला नसून बालकी हा दुपटीने झालेला आहे. त्यामुळे किमान 9 ते 10 हजाराने प्रणिताताई भालके यांचा विजय होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बालकेंचं चांगल्या प्रमाणात पूर्ण तालुक्यावर असेल, मंगळवेढा असेल, पकड निर्माण होऊन आगामी काळात बालकेंचा पॅटर्न चालणार आहे. अपेक्षा होती एवढ्या मतांची? सर्वसामान्य जनतेने असा कौल दिलाय जे विरोधकांना पण वाटत नव्हतं आणि त्यांच्या सवय असलेल्या कार्यकर्त्यांना वाटत नव्हतं, पण सर्वसामान्य जनतेने 9,000हून अधिक मताने निवडून दिलेला आहे. सर्वसामान्य जनतेला वाटत 4-5 हजार पर्यंत येईल, पण सर्वसामान्य जनता हीच बालकेची खरी ताकद आहे, यातून दिसत आहे. या विजयाचा परिणाम कुठे होणार आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर होईल वाटतंय? या विजयाचा परिणाम जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तर होईलच, पण येणारी विधानसभा ही बालकेंची असेल हे या पॅटर्न मध्ये दिसून आलेला आहे. नमस्ते. नमस्ते. काय परिचय सांगतो, निवडून येणार म्हणतो आम्ही? परिचारणा पूर्ण तो रोवलेला आहे, बालके विजय चाललेला आहे. ही खरी भारताची पुण्य आहे की आजपर्यंत सगळी लबाड कमवलंय. तिथलं पट्ट्या मानव मैदानात मंगळवाडा पंढरपूर सगळ्यात धुळत करायला मिश्रित गोठा करून सुद्धा तुटलेला त्यांना तोंड दाखवणार नाही म्हणतो ते. पण आता तिने खरं तिने जाऊन चंद्रबागेत उड्या मारल्या पाहिजे बाजारावर जाऊन दाखवून दिलेला आहे. हाबडा काय ते पंढरपूरच्या जनतेने दाखवून दिलेला आहे आणि इथून पुढे पण दिसणार, हाच हाबडा दिसणार. नमस्ते हो. कोण बोलतो? या की मी आपलं. नमस्ते हो. हा विजय सर्व पंढरपूर शहरातील गोरगरीब जनतेचा विजय आहे आणि इथून पुढचे जे इलेक्शन होणार, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, येणार विधानसभा असेल, पूर्ण भालके पॅटर्नच चालणार इथं आणि चांगले ही जे विजय आहे पूर्ण विठ्ठल परिवार ताकदीचा विजय आहे. आणि ही अनेक जण म्हणत होते की सीट येणार नाही, यांनी अनेक अफवा पसरल्या, त्या अफवेला जनता न बळी पडता भरघोस मतानं ताईला विजय केलेला आहे. परिचय सांगतो, पंढरपूर तोंड दाखवणार नाही पडल्यावर. आता त्यांनी त्याचा विचार करावा आणि तोंड दाखवायचं ना दाखवायचं त्यांनी ठरवावं. आता जनतेने त्यांना कौल दिलाय, तोंड दाखवायचा ना दाखवायचा. भूमिका यामध्ये सर्वच विठ्ठल परिवारातल्या नेत्यांची भूमिका आहे. अभिजित आबांना सुद्धा ह्या विजयामागे पाठीमागे पूर्ण प्रमाणे पाठिंबा आहे, त्यामुळे हा विजय एवढ्या मताने झालेला सपोर्ट आबाद सुद्धा. अभिजित पाटलांना देखील सपोर्ट आहे असं बघायला मिळतंय. अजून काही लोक आहेत, बोलूया, संवाद साधूया, चर्चा करूया. दादा नमस्ते हो. हो नमस्ते. काय सांगतात मेंबर? चला मेंबर नमस्ते. तर विजयाचा गुलाल लागलाय, काय प्रतिक्रिया पहिले? प्रभाग क्रमांक 15 मधून मी आणि माझी सौभाग्य होती, आम्ही दोघंही उभारलो होतो. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पॅनल मधून आमच्या दोघांची उमेदवारी होती, परंतु योगायोगाने माझा 20 मतांनी पराभव झाला आणि माझी सौभाग्य होती हे 200 पेक्षा जास्त मतांनी निवडून आली. त्या प्रभागातील लोकांनी केलेले माझ्यावरचे मतदान रूपी आशीर्वाद आहे, याची परतफेड मी कधीही करू शकणार नाही. मी माझ्या कामाने त्या प्रभागाच्या लोकांच्या समस्या हे 100% पूर्ण करू. पण आमची अवस्था अशी आहे, लाख मिळाला तरी चालेल, पण आमचा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आमच्या प्रणिताताई भालके या नगराध्यक्ष पदावर विराजमान होत आहेत, याचा आनंद आमच्या मनामध्ये एवढा मोठा आहे की आम्ही सांगू शकणार नाही. माझा पराजय त्यापुढे काही नाही. आम्ही नगरपालिकेत नगराध्यक्ष आमचा बसवला, हीच आमची धारणा आहे. आणि सगळ्या पंढरपूरकरांचा आम्ही आभार मानतो की तुम्ही ज्या गोष्टीला तुम्ही पंढरपूरकर आमच्या पाठीमागे उभा राहिला, ती प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यासाठी पूर्ण करू. हीच तुम्हाला टीका करण्यात येत होती की तुम्हाला इथं साधा नगरसेवकला उमेदवारी मिळाला नाही म्हणून घरातले दोघं उभा केले. हे कसं आहे माहिती आहे का, काय अहो तो वार्ड जो आहे त्या वार्डामध्ये परिचारकचा होम वार्ड आहे तो काय, त्या वार्डामध्ये मी 20 मतांनी पडतो, माझी बायको 200 मतांनी निवडून येते. ह्याच्या अर्थ तुमची काय ती जरा तपासून बघा.
हा. काय हा. आपण कुठपर्यंत आहे ते बरोबर. आपले उमेदवार काय करतात ते हा. ठेकेदार गुत्तेदार मक्तेदार हा. काय हे नाही आहेत माझ्याकडे कोण. माझ्या कार्यकर्त्याच्या जीवावर मी निवडणूक लढलोय. मी सर्वसामान्य कार्यकर्ते माझ्याबरोबर होते माझ्या बरोबर म्हणून मी त्या वार्डामध्ये खंबीरपणे पाय राहू शकलो. आज मी तुम्हाला सांगतो या वार्डामध्ये एकही समस्या शिल्लक ठेवणार नाही. मी तुम्हाला आज शब्द देतो. काय काय पहिली प्रतिक्रिया विजयचा गुलाल लागलाय काय आभार कसं मानसाल? मतदानांचे आभार मानते पहिला तर. आणि मी निवडून आले म्हणून मला आनंदही होतो आणि माझा सगळा ही मी जरी निवडून आले तर माझा नवराच निवडून आल्यासारखं आहे मला. त्यात काय विषयच नाही. करता या प्रतिक्रिया करता बघा मिळतात. नमस्ते हो. नमस्ते. काय सांगताल विजयचा गुलाल लागलाय सगळीकडे या ठिकाणी दुर्ला चालू आहे. हा वहिनी आल्यात हसून नाही घासून आणला आणि त्यांच्या प्रभागामध्ये आम्ही निवडणूक लढवली. हा. जिथं बाल्य किल्ला म्हणतात त्या विभागातून त्या वार्डातून आमचा उमेदवार निवडून आले आणि रिक्षा सुसाट पडली आणि नगराध्यक्ष सुद्धा आमचाच होणार आणि नगरसेवक सुद्धा तर आमचाच झालेला आहे. बरोबर. नगरसेवक देखील आमचाच आलाय नगराध्यक्ष देखील आमचाच अशी प्रतिक्रिया बघायला मिळते. नमस्ते हो. नमस्ते नमस्ते. काय गुलाल लागलाय काय प्रतिक्रिया आहे? एक नंबर काम झाले. हा. अभिदाबाने बी एक नंबर काम केलं. केलंय? हा. जनतेला मनातला कौल आहे. बर. जनते मनातला कौल हा. आहे. नमस्ते हो. हा नमस्ते ना काय गुलाल कुणीकडे कसं काय आहे? बालके नाना 999 हा. आता 2029 साली खोडवई उद्या नेडवई उद्या आम्ही तयार आहे. बर. हा. काय news आहे? हा, काय बी उद्या हा. हा. बर. माझं आव्हान करतोय आता फक्त त्या नेडवणी यावं हा. म्हणजे त्याची तलबज बघतीया. बर बर. हा. हा. विजय शिलवर कोण आहे नेमकं? ह्या फक्त बोलून ताई 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 आणि आपली माय बाप जनता जनता. आज खऱ्या अर्थानं तुम्ही नानाची आठवण किती येते? नानाची बर्फ वाटत होती आम्हाला. आता ह्या बालके गटाला 9 संजीवनी मिळली इथं हा. ह्या जिल्ह्यामध्ये. बर. आता आम्ही कसलंही मागपूर थांबणार नाही बघून. लय टीका केली बघितलं मालकाने. हा मालकाने लय टीका केली. कितीही टीका करू द्या टीकेला आता योग्य उत्तर घेतलं पुढं असेल. जनतेने उत्तर दिलेलं आहे. नमस्ते हो. जनता नमस्ते बोला. काय जल्लोष जोरात? जल्लोष म्हणजे मंगळवेढात बी दुर्ळा केला पंढरपुरात बी दुर्ळा केलाय. बालके संपले म्हणले होते बालके संपले नाहीत या निकालावर लक्षात घ्या. भगीरथ बालके पर्यंत आहे बालके. जनता पंढरपूर शहराची पूर्ण त्यांच्या मागे आहे. बाकीच्यांना समजून घ्यावे. भारत नाना बालकेची आठवण आम्हाला इथे 2009 सालापासून भारत नाना गेल्यावर लोकांना वाटलं बालके संपले. बालके पॅटर्न कुणाच्या बापाला संपणार नाही. पालखे पॅटर्न पुणे. खर तर लोकशाहीला सुशिक्षित माणसाची गरज निर्माण झालेली आहे आणि पंढरपूरच्या सुज्ञ जनतेनं डॉक्टर प्रणितीताई शिंदे यांना निवडून दिलं. खरा लोकशाहीचा विजय आहे कारण लोकशाहीला सुशिक्षित माणसाची गरज निर्माण झालेली आहे. जर शिकलेला कॅन्डिडेट असेल तर लोकशाही भक्कम होईल. आपल्या नगराचा विकास होईल आणि आपल्या देशाचाही विकास होईल. त्या दृष्टीनं पंढरपूरच्या जनतेनं योग्य न्याय घेतला आणि खऱ्या सुशिक्षित माणसाला GR वाचन करणारा सखोल अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना निवडून दिले. बरोबर. त्या ठिकाणी ताईला निवडून देण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सुशिक्षित उमेदवार असेल आणि त्यांची विजन या पंढरपूर विषयी असेल ते करता लोकांनी विचार करून ताईला त्या ठिकाणी निवडून दिले. भगीरथ आले तर करता त्यांची देखील प्रतिक्रिया आपण घेऊया. चालू कर. आणि हा एकूण जर परिसर बघितला तर त्या ठिकाणी गुलालांना पूर्णपणे दमदमून गेला आहे. कार्यकर्त्यामध्ये उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामॅन संख्येसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.